मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे. मुस्तकीम मुकादम, यू ब्युटी, व्हॉट अ बॉलिंग. इंटरनॅशनल लेवलचा स्किल सेट ज्याने मैदानाच्या प्रदर्शित केलेला आपण पाहतोय. आखाती देशांमध्ये क्रिकेट खेळण्याचा त्याचा अनुभव, दांडगा अनुभव, आणि त्याच बळावरती का होईना चांगलं क्रिकेट खेळतोय. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक जरूर आहे. एका क्षणाला वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पार जाईल की काय, मात्र आशिष मेहरुलला सांगितलं अभी नाही, अजून मॅच येणं बाकी आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती धावफलकावरती कासवाच्या गतीने केवळ 2 धावा. काफी बेहतरीन स्ट्रोक लगाया था वहां पर आशीष मेहरुल ने, पर फील्डर थे वहां पर अमित नाइक जिन्होंने कौन सी गलती नहीं की और शानदार फील्डिंग करते हुए स्ट्राइक एंड पर बैटर राकेश प्रभु, एक आक्रामक विस्फोटक खतरनाक बल्लेबाज स्ट्राइक एंड पर. और इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद राइज हो गई, बल्लेबाज को सरप्राइज किया. मेरी परिभाषा में आकाश सर मैं कहता हूं, बकते भजी मागते वडा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. डॉट गेंद. कौतुक करावं लागणार आहे. मुस्तकीम मुकादमचं कौतुक झालं पाहिजे. हे दोन्ही मुंबई पट्ट्यातील फलंदाज आहेत, दोन्ही मुंबई पट्ट्यातील आयकॉन खेळाडू आहेत, ज्यांनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, किंबहुना मी म्हणेन संपूर्ण भारतभर भ्रमंती करत असताना चांगलं क्रिकेट खेळणे. ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय ते कौतुकास पात्र आहे. राकेश प्रभू आपण जर बघितलं तर मुंबई विभागातील एक मोठं नाव. मग त्याची फलंदाजी, त्याची ताकद, त्याचं टायमिंग हे त्याचं बेनिफिट आहे, ही त्याची स्ट्रेंथ आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीतील मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये आशिष मेहरुल हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अक्षरशः गाजतंय. आणि आपल्या रोहा तालुक्यातून एखादा गोलंदाज येतो ज्याला बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क करून देत नाहीये. यापेक्षा ग्रामीण क्रिकेटचं विजय होणे नाही, आणि म्हणूनच मुस्तकीम मुकादमचं कौतुक झालं पाहिजे. और गेंदबाजी के लिए आते हुए आर्यन भोईर, जिन्होंने महाशिवरात्रि चषक शाबिर 11 थल शाबिर कुरैशी पुरस्कृत उस टीम में शानदार गेंदबाजी की थी. अगर देखा जाए तो मुस्तकीम मुकादम भी शाबिर 11 थल टीम में थे, आर्यन भोईर वो भी गेंदबाज शाबिर 11 थल में टीम में थे. वही गेंदबाजी के लिए आते हुए इस बार देखिए तेज तरार गेंद डाली हुई, कवर पॉइंट की दिशा में खेल दिया फील्डर. वहां पर गेंद को रोकने की कोशिश करेंगे, तब तक आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन प्राप्त किए. बघा, गोलंदाजीसाठी आर्यन भोईर आलाय. वयाने लहान मात्र खेळाने खूप मोठा असा खेळाडू आहे. हायवे दिवागाव, भिवंडी, ठाणे या विभागातील हा खेळाडू आहे. यंग, फेअरलेस इंटेंट हा ज्याचा नैतिक खेळ राहिलाय. मग महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील बऱ्यापैकी सर्वच मोठ्या स्पर्धा हा खेळलेला खेळाडू आहे. प्रत्येक मॅच मध्ये स्वतःची छाप सोडणं हे ज्याला माहिती आहे. आय एम ऍक्शन. यावेळेला चेंडूने काटा बदललाय, तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय. व्हॉट अ बॉल. पीस ऑफ बॉलिंग, शानदार गेंदबाजी करते हुए आर्यन भोईर जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं ना, वो उत्तरदायित्व जिम्मेदारी अपने कंधे पर लेकर गेंदबाजी करते हुए इस बार जल में डालने की कोशिश खोद कर खेला है. फील्डर है वहां पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा. आशीष मेहरुल जैसे बल्लेबाज को आकाश सर यहां पर शांत रखा है, पर यह तूफान आने से पहले की शांतता होगी क्या इस खानाव के मैदान पर, क्या कहना चाहोगे? निश्चित रूपाने ज्या पद्धतीचा गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय ना, मी आयोजन कमिटीचं कौतुक करेन ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे, गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी. अन्यथा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण काय पाहतो, फलंदाजांसाठी नॅचरल बेनिफिट आहे, बेनिफिट ऑफ डाऊट आहे. मग अशा वेळेला गोलंदाजांना संधी मिळते, मग आयोजन कमिटीचं कौतुक झालं पाहिजे. यावेळेला मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राकेश प्रभू. यावेळेला राकेश प्रभूसाठी हे प्रभू ये क्या हो गई अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला, शरीरापासून लांबच लांब दूर राहिलेला चेंडू. पंचांनी मात्र वाईडची घोषणा केली आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी दुष्काळामध्ये एखादी पावसाची सर यावी ना, त्या पद्धतीचं हे धावफलक पाहायला मिळतंय. कारण दुसरं षटक सांगतेच्या दिशेने वळते आणि धावफलकावरती केवळ 7 धावा. 7 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार आर्यन. फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करने की कोशिश, विवेक बंद करते वहां पर शानदार कैच. पर क्या होगा इस बार देखिए, दोनों जवानी के मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे हितेश को मौका. अनंत गोंधळे साहेब नाव घेतो आणि बंद तालुक्यात आपल्या
इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, अर्थात रेफर केलं गेलं आणि इट्स अ नो बॉल. काय घडलं, काय बिघडलं? मैदानाच्या आत फलंदाजी करत असताना आशिष मेहरुल आज मात्र अपयशी ठरला. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हायवे दिवा गावचा सुपरस्टार यंग टॅलेंट अर्थातच आर्यन भोईरने पुन्हा एकदा एक्सपिरियन्स वरती नाही तर मैदानावरती चांगली कामगिरी करत असताना गुणवत्ताधारी कामगिरी करून दाखवली आहे आणि फलंदाजांना अडचणीमध्ये ठेवलेलं पाहायला मिळते. फ्युचरचा हा स्टार खेळाडू आहे, रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत योगेश गायकर आलाय. त्याच्या बॅट मधून तडाखा होता जरूर, मात्र विसरून चालणार नाहीये. या आधीच्या चेंडूवरती काय होतं? बीमरचा नो बॉल आला होता आणि तदनंतर मात्र नशिबाची साथ इथून मात्र योगेशच्या दिशेनं पाहायला मिळाली. कौतुक करावं लागणार आहे भाईजान. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लोअर फुलटॉस होता, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक अक्षरशः शार्प ठेवण्यात आला होता. कौतुक करावं लागणार या गोलंदाजीचं, या माइंडसेटचं आणि या कर्णधार पदाचं सुद्धा. यस, जिस तरह से चक्रों में फील्डर को तैनात किया उसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं, पर फ्रीड की गेंद थी, उसका जीवनदान यहाँ पर बल्लेबाज को मिलता हुआ. गेंदबाजी के लिए फिर से एक बार, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर दुहेरी अंक, डबल डिजिट अंक 10 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. नाही बघा ना, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी 2 वरती गेली. वावे संघ म्हणेल सारखी येऊ देत, कारण धावा कमी येत आहेत. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला, मात्र यावेळेला फेअर डिलिव्हरी सांगितलं गेलं. याची 2 कारणं असू शकतात. एक, फलंदाज ज्या पद्धतीने शफल झाला होता, ज्या दिशेने बॅट फिरवली गेली होती, त्यावेळेला बॉलचं अस्तित्व, बॉल कुठे होता हे सुद्धा मॅटर करतं. आयसीसीचे नियम बदलले गेलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, यावेळेला पंचांनी वाईटची घोषणा केली आहे. वाईट डिलिव्हरी, आली लहर केला कहर. कधी अपस्टंपच्या पूर्ण बाहेर जातो, कधीतरी चेंडूवरती कंट्रोल ठेवतोय. यावेळेला रिव्हर्स स्वीप ओळखलं गेलं होतं, अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचमुळे का होईना वाईट चेंडू आले. धावफलक 1 और 1 11. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क होत नाहीये. मिड विकेटच्या दिशेने अर्थातच मुस्तकीम मुकादम सज्ज आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र केवळ 1 धाव मिळते. धावफलक इथून मात्र 12 पर्यंत जाऊन पोहोचलंय. तो जरूर 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 2 ओवर की समाप्ति के बाद काफी कंजूसी और गेंदबाजी यहाँ पर होती हुई. टीम देखा जाए तो बीसीसी अगरसुरे, जिसमें अनिरुद्ध हमें नजर आ रहे, विवेक बनकर हमें नजर आ रहे, साहिल नजर आ रहे, और इस बार आइकॉन प्लेयर अगर देखा जाए तो मुश्तक मुकादम हमें नजर आए. एक अच्छी गेंदबाजी की अमित नाइक और उसी साथों साथ बंटी बद्री के विकेट कीपर के रूप में आकाश सर नजर आ रहे. निश्चित रूपाने ज्या वेळेला ग्रामीण संघामध्ये एक आपल्या गावचा संघ आहे म्हणजे अर्थातच आगरसुरे संघ, आणि त्या संघामध्ये ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधील 4 खेळाडू जर आपल्या संघामध्ये येत आहेत ना, मग एकीचं बळ हे दुप्पट होत असतं. त्याच वेळेला या खेळाडूंची नैतिकता कशी आहे, या खेळाडूंचे विचार कसे आहेत, कठीण परिस्थितीमध्ये दबावामध्ये स्वतःला कसं सावरतायत, त्याचबरोबर संघाला कसं सावरतायत हे बघणं शिकणं आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंसाठी फार महत्वाचं आहे. आणि मी म्हणूनच का होईना अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खाना ह्या आयोजनाची चर्चा संपूर्ण रायगडभर असते आणि इथे खेळाडू या मैदानावरती खेळण्यासाठी स्वतःहून येत असतात. बघा, यासिन सर यांनी या आधीच्या इनिंगमध्ये सांगितलं होतं की संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये 5 ते 6 अशी मैदानं आहेत. मी म्हणेन त्यापैकी हे भारी मैदान आहे, जबरदस्त मैदान आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी साहिल म्हात्रे आलाय, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. राकेश प्रभू इथून मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. धावांपासून थोडीशी मैत्री करावी लागणार आहे, मोठे फटके खेळावे लागणार आहेत. बीसीसी अगरसुरे के एक ट्रम्प कार्ड जिसे कहा जाता है, उनके ऊपर विश्वास दिखलाया है और साहिल मात्रे गेंदबाजी के लिए राकेश प्रभु जैसे बल्लेबाज को बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है, रोक रखा है. स्कोर जा पहुंचा 1 रन के साथ. हमारे गुणलेखक धरणे गुरुजी सर बताएंगे 13 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर जारी है. बघा, यावेळेला गोलंदाज कमालीची कामगिरी करतोय, कौतुक करावं लागणार आहे. डावखुरा फलंदाज होता, त्याला
राऊंड विकेट गोलंदाजी केली. यावेळेला बघा काय कमालीच्या धाटणीची गोलंदाजी, ॲक्युरेट, अक्षरशः बाणाप्रमाणे सरळ गेलेला हा चेंडू. अतिरिक्त उसळी नसती ना तर कहाणी वेगळी असू शकली असती. याला म्हणतात विकेट टेकिंग बॉल. यस, काफी शानदार गेंदबाजी. बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज कटप्पा. बेल्स को थोड़ा सा टच कर गया, पर बेल्स न गिरने की वजह से बल्लेबाज को यहाँ पर जीवनदान मिलता हुआ. डॉट गेंद. यावेळेला बघा पुनश्च एकदा रिश्ता वही सोच नाही. प्रत्येक चेंडूनिशी रणनीती बदलली गेली. लाईन आणि लेंथ मध्ये केलेला हा बदलाव फलंदाजासाठी कर्दन का ठरलाय, कौतुक करावं लागणार आहे. लोकल बॉय साहिल म्हात्रेच, ज्याने कमालीचा माइंडसेट, इंटेंट मैदानाच्या आत प्रदर्शित केलाय. यावेळेला त्रिफळाची आंधी आए या तूफान, हम करेंगे नौका पार. यावेळेला आणखीन एक फलंदाज बाद. लोकल गेंदबाजी करते हुए साहिल मात्रे ने काफी शानदार गेंदबाजी की और बल्लेबाज का खंबा उखाड़ दिया. बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखला दिया. आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. और वो तूफान साहिल मात्रे नाम का यहाँ पर मंडराता हुआ. बघा प्रथम फलंदाजी करणारा संघ सन्मान्य सुनात पाटील यांनी पुरस्कृत केलेला श्री गणेश चायनीज. वावे संघ चायनीजचा तडाखा मैदानाच्या आत. इथून मात्र दुष्काळात 13वा महिना किंबहुना फलंदाजासाठी आनंदी वातावरण. षटकार प्लस नो बॉल. थँक्यू सो मच. आकाश गोंधळ साहेबांच्या वतीनं या ठिकाणी विशेष आभार त्यांनी मांडलेत की आपण मैदानावरती जी प्रेक्षक वर्ग पाहत आहे या प्रेक्षक वर्गाचं गोंधळ साहेबांच्या वतीनं त्यांनी आभार मानलेत. एकदा नक्कीच आपण पाहू शकता एक ट्रेंडिंगची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये हा जनसमुदाय. यस, एब्सोल्युटली. सभी दर्शकों का फिर से एक बार मैं इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत करता हूँ, वेलकम कहता हूँ. तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया. फ्रीड की गेंद आकाशर और यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाने में नाकामयाब. तो चुकला, त्याने चुकी केली, त्याला ती चुकी समजली आणि त्या चुकीला सुधारत असताना कमबॅक केलंय. बघा भाईजानजी, महत्वाचं काय आहे, फ्री हिटचा बॉल होता. मैदानाच्या कोणत्याही दिशेने खेळणं त्याला लायसन्स होतं, परवाना होता. मात्र अशातून सुद्धा फलंदाज कुणाल गावंड याला मात्र त्याने स्थिर सावध केलेलं पाहायला मिळालंय. धावफलक इथून मात्र 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. राकेश प्रभू अजूनही मोठ्या फटक्यांच्या शोधात होता. शोधलं की सापडतं, हे झी मराठीच्या अस्मिताने सांगितलं. अस्मिता दाखवणारा, वावे संघाला कमबॅक करून देणारा, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तांबडी चांबडी ही चमकते. दहा धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके आले गेले आणि शेवट गोड केलाय. ही परिस्थिती मैदानाच्या उद्भवलेली आपण पाहतोय. कौतुकास पात्र ज्या जनसमुदायाची आपण चर्चा करत होतो, ज्या रसिक मायबा प्रेक्षकांची आपण चर्चा करत होतो, बघा tenniscricket.in चं आपण कौतुक करूयात, ज्यांनी हे क्षण टिपले गेलेत. जागा मिळेल तिथे सुनिश्चित केली गेली. काही जणांनी रुमाल टाकला, काही जणांनी सांगितलं मित्रा भावा माझ्यासाठी तू जागा ठेवून दे. ही मोठी मॅच आहे. मला बंटी बद्रिकेला बघायचं आहे, मला आशिष मेहरुलला बघायचं आहे, मला मुस्तकीम मुकादमला बघायचं आहे, मला राकेश प्रभूला बघायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये जे जे प्रेक्षणीय खेळाडू आहेत ना त्यांना बघण्यासाठी ही तोवा गर्दी पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा दर्जा वर्षानुवर्ष वाढताना पाहायला मिळते. कारण सन्माननीय
अनंतजी गोंधळी साहेब आणि त्यांचे फाउंडेशन किंबहुना त्यांची संपूर्ण आयोजक मंडळी हे मैदान नीट नेटकं ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी अथांग मेहनत घेतात आणि हे मेहनतीचं फळ आहे की संपूर्ण अर्थातच रायगड जिल्ह्यातील वन ऑफ दी बेस्ट ग्राउंड म्हणता येईल ज्याला ग्रास आहे. टेनिस क्रिकेटमध्ये मैदानं खूप आहेत, गोल मैदानं पण खूप आहेत, मात्र खाली ग्रास असणारं मैदान कौतुक करावं लागणार आहे. यावेळेला मात्र जागा बनवली आहे. बंटी बद्रिकेच्या गोलंदाजीवरती दिलाय तडाखा. कुणालने शॉट बॉलचा घेतलाय पुरेपूर समाचार. श्रीमारेषा पार पूल सक्सेसफुल षटकार. थैंक यू डीजे मास्टर. आकाश सर अभी आज आप ग्राउंड के बारे में कह रहे थे, इसीलिए तो कहते हैं ना, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, और खानाव का मैदान भी वानखेड़े स्टेडियम से कम नहीं, क्योंकि यहाँ पर तादाद पब्लिक नजर आ रही है. और जिस तरह से ग्राउंड मेंटेन किया है, मैं सम्मानीय जितेंद्र दादा गोंदली और नीलेश दादा गोंदली इनका आभार व्यक्त करूंगा, जिन्होंने इस मैदान की केयर टेक की है, ध्यान दिया है. उनके लिए जरूर एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. वावेचा सुपरस्टार आज मैदानावरती चालतोय. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. धुंडो धुंडो रे साजना, क्षेत्ररक्षकांमध्ये नजर हटी, दुर्घटना घटी. हे भगवान, हे प्रभु, ये क्या हो गया. मेरी अक्सर कहते रहता हूँ, हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ. क्रिस का गाना सुनोगे, क्रिस का गाना. ले बेटा, यहाँ पर बल्लेबाज को जीवन दान दिया और उस जीवन दान का फायदा क्या फिर से एक बार बल्लेबाज उठाएंगे, क्योंकि आकाश सर ये स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, और इस डेथ ओवर में रणों की प्राप्ति करना आवश्यक है. चेक. या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतोय, खाना गावातील ग्रामस्थ आपण इम्प्रेशन मेन्सवरचं जे बॅनर आहे तिथे जाऊन जमायचं आहे. अगदी थोड्याच वेळात आता इथे आमदारांचं आगमन होणार आहे, तरी कृपया लगेच जायचं आहे. तसेच या ठिकाणी चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 वाघेश्वर वागरण या संघामध्ये 4 आयकॉन कार्ड आले. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका हार्दिक पांड्या अर्थात विश्वजित ठाकूर हा देखील तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. तसेच सावळेश्वर सावळ या गावचा एक मोठा खेळाडू किरण पवार हा देखील त्या संघामध्ये पाहायला मिळेल. तदनंतर अक्षय पाटील मोन्या आपल्या अलिबागचा सुपरस्टार, आणि त्याच वेळेला बायकरमॅन ज्याने 4 बाईक आपल्या नावावरती केल्या असा प्रफुल्ल पाटील हा देखील आयकॉन स्वरूपात वाघेश्वर वागणे संघामध्ये पाहायला मिळेल. ओ टू आकाश. आयकॉन, तारे सितारे, IPL फॉर्मॅट आणि कमालीची स्पर्धा. यावेळेला मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. त्याची अदाकारी, त्याचा बॅटचा फ्लो, लोकल पासून ग्लोबलची चर्चा. कुणाल गावन, यो ब्युटी. पहिलवान आला. है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. और वो तूफान कुणाल गावंड आज इस मैदान पर छक्कों की बौछार करते हुए, वो भी एक आइकॉन गेंदबाज के ऊपर बंटी बद्रिके को आसमान दिखलाते हुए. नाही, कधी कधी काय होतं, नावाजलेले खेळाडू असफल ठरतात. मग अशातच इथून मात्र कुणाल गावंड सारखा खेळाडू येतो जो चांगली कामगिरी करतो. आता झेलबाद जरूर झाला असेल, मात्र वावे संघाची नौका अर्थातच जी डगमगत होती ती आता मात्र पार करण्यासाठी प्रयत्न. महत्वपूर्ण फलंदाज इथून मात्र गमावला गेलाय. फलंदाज बाद. टाळ झाला पाहिजे कुणालसाठी, कारण एखादा आयकॉन प्लेअर सोबत जेव्हा आपला लोका खेळाडू मोठे षटकार मारतो ना, तेव्हा आपली छाती नक्कीच उंचावते. आज श्रीराम वावे संघाला नक्कीच त्याचा अभिमान असला पाहिजे. कुणाल गावड सारख्या खेळाडूनं जबरदस्त हिट लगावले आणि प्रेक्षकांची मन सुद्धा जिंकलेली आहे. यस एब्सोल्युटली, जिन्होंने 6 गेंदों में 20 रनों का योगदान दिया, वो बैटर, लोकल टू ग्लोबल बैटर मिस्टर कुणाल गावंड. शानदार बल्लेबाजी की और बंटी बद्रिके जैसे गेंदबाज के ऊपर काउंटर अटैक करने में कामयाब हो गए. टीम का टोटल स्कोर 41 रन 3 विकेटों के नुकसान पर. शेवटचे षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी फलंदाजासाठी कर्दनका ठरली आहे. मनीष शेळके आला काय आणि मनीष शेळके गेला काय कळलं सुद्धा नाही. 1 मोर डाऊन. अनंत गोंधळी साहेब नाव झळकतो.
थैंक यू डीजे मास्टर। इसीलिए तो कहा जाता है ना, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास का होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। पर जैसे बल्लेबाज के ऊपर काउंटर अटैक किया था, गेंदबाज इस बार लय में आए। बंटी बद्रिके ने लगातार की 2 गेंदों पर आकाशर विकेट प्राप्त की। स्कोर रुका हुआ 41 रन 4 विकेटों के नुकसान पर। क्या बात आहे भाईजान, आज भाईजान यांची एनर्जी काही वेगळीच सांगून जाते. वेल डन. इथून मात्र आपण नाणेफेकीसाठी बोलूया. चित्रलेखा पाटील पुरस्कृत अर्थातच युवराज 11 वाघरण संघ, तर दुसऱ्या बाजूला भोसले वॉरियर्स थेरोंडा पुरस्कृत धाकटी जुई, या दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग्स ब्रेक मध्ये आपली नाणेफेक होईल, याची आपण घेऊया दखल. इथून मात्र एक चेंडू येणं बाकी असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण राकेश प्रभूला मैदानाच्या पाहिलं, शेवटच्या षटकामध्ये सुद्धा पाहतोय, किंबहुना शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका आलाय. मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट ऑफ द बॅट. इथून मात्र सीमा रेषा पार षटकार. ना नुसतं हॅलो. भोसले वॉरियर्स थेरोंडा पुरस्कृत धाकटी जुई आणि त्याच वेळेला चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 वाघेश्वर वागरण, या दोन संघात आपण टॉस होतोय. कोणाचा कॉल असेल? धाकटी जुई या संघाचा कॉल असेल. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकला. अर्थातच भोसले वॉरियर्स थेरोंडा पुरस्कृत धाकटी जुई. आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करू आम्ही. आणि शेवटला आपला प्रश्न, 4 कोणते असे आयकॉन कार्ड आहेत जे आम्हाला ऐकायला आवडतील? शुभम जाधव आहे, परेश ठाकूर आहे, हुसेन ठाकूर आहे आणि चौथा प्रीतम बारे. हुसेन टाके असावा. येस, हुसेन टाके आणि प्रीतम बारी. धन्यवाद. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. निखिल, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तुझ्यातून आम्हाला या स्पर्धेचं कौतुक ऐकायला आवडेल. आज अनंत गुल्ली साहेबांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा, तू सुद्धा खानावा संघाचा एक मोठा भाग राहिलेला आहेस आणि या मैदानात येऊन गेलास, तर या स्पर्धेविषयी 2 शब्द. खरंच खाना संघाचं खूप अभिनंदन की एवढी मोठी टुर्नामेंट पहिल्या 4-5 वर्षापेक्षा ही टुर्नामेंट, या वर्षीची टुर्नामेंट अजून आणि शेवटला प्रश्न असेल, साई पाटील यांनी 4 प्लेयर्स आणलेले आहेत. मी नावं अनाऊन्समेंट केलीत, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी बदल आहे. तर 4 प्लेयर्स ऐकायला आवडतील. प्रफुल्ल पाटील, पिंट्या, अबू, विश्वजित ठाकूर आणि किरण पवार. धन्यवाद. ओव्हर टू अर्थातच कमेंटर बॉक्स. धाकटी जुई या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. तत्पूर्वी विनंती असेल, ज्या प्रवेशद्वाराजवळ बाईक लावल्यात त्याने विनंती करेन ते बाईक जरासं हलवायचे आहेत. थोड्याच वेळात कार्य सम्राट सन्माननीय आदरणीय वीर दमदार आमदार लीगचे जनक सन्माननीय श्री महेंद्र दलवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची नोंद घ्यायची. गाड्या तिकडनं लगेच काढायच्या 2 व्हीलर. तसेच सलग फलंदाज आपल्यासाठी शेवटली 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण मैदानावरती प्रस्थान केलं नाहीये.
तर तुम्हाला 100% पेनल्टी मिळणार आहे. सगळ्यांना नियम सारखेच. स्पर्धा फार मोठी आहे. आमदार येत आहेत, त्यामुळे नक्कीच सामना सुरू करायचा आहे. धन्यवाद. जीतने के लिए 24 गेंदे 48 रनों की जरूरत और थोड़ी देर में कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहब का ताफा यहां पर आने वाला है. हॅलो. मॅच थोडीशी थांबवायची आहे. सन्माननीय आमदार साहेबांचं इथे आगमन होत आहे, त्यामुळे मैदानातून ती एंट्री होणार आहे, त्यामुळे तिथून प्रेक्षकांनी थोडीशी जागा ठेवायची आहे. येस, कॉमेंट्री बॉक्स. अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव, नवचैतन्य, नवेपण आणि दमदार अशा पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दमदार शब्द म्हटलं की अर्थातच आपल्याला आठवते ती म्हणजे मागील आठवड्यात झालेली वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. काय कमालीचा रंगारंग सोहळा राहिला. दिवस रात्र या फॉर्मॅटमध्ये खेळवली गेलेली ही स्पर्धा. जसं आमदार साहेबांचं राजकीय पैलू राहिलेला आहे, राजकीय वारसा राहिलेला आहे, राजकीय कारकीर्द राहिलेली आहे, त्याच पद्धतीने भव्य दिव्य अशा पद्धतीची स्पर्धा सुद्धा आपण पाहिली. मग आमदार साहेबांच्या खऱ्या अर्थानं नेतृत्वामध्ये तीनही तालुक्यांमधील पाणी टंचाई असू देत, नळ योजना असू देत, रस्ता दुरुस्तीचं काम असू देत, ग्राम विकास योजना असू देत, या सर्व पाटबंधारे असू देत, या सर्व ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र कामगिरी झालेली पाहायला मिळते. विनंती आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि त्याच वेळेला आणखीन एक प्रवेशद्वाराजवळ जिथे वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातोय, त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया आपण काळजी घ्या. आपल्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स आणि आपण कृपया वाहतुकीला अडथळा होणार नाही याची आपण दखल घेऊयात. मैदानाच्या आत एका बाजूला सुनाथ पाटील पुरस्कृत श्री गणेश चायनीज वावे हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सन्मान्य सागर फाळके स्टाईल हब पुरस्कृत BCC आगरसुरे संघ आहे. बघा भाईजान, असं वाटायला लागलंय जर वावे संघ जिंकला तर आज पार्टी म्हणून चायनीजला नक्की जातील. अशा पद्धतीची कामगिरी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये थोडीशी मुस्तकीमने धाबे दणाणून सोडले होते, मात्र दुसऱ्या षटकापासून ज्या पद्धतीची कामगिरी राहिली आहे, मग तो कुणाल गावंड असू देत ज्याने विलक्षण कमालीचे फटके खेळले, त्याच वेळेला राकेश प्रभूचे ते 2 षटकार हे सुद्धा चर्चेचा विषय राहिले. लेफ्ट हँडेड बॅटर ज्या वेळेला मैदानावरती येतो ना, त्याचा स्वॅग हा वेगळा असतो. मग राकेश प्रभूची हाईट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचा बॅटचा फ्लो, त्याची ताकद ही सुद्धा आपण अनुभवली. आता आपण अनुभवणार आहोत तो म्हणजे सहवास. अर्थातच दमदार आमदार कार्यसम्राट नेतृत्व, अर्थातच महेंद्र शेठ दळवी यांच्या सहवासामध्ये ज्या ज्या वेळेला आपण सर्वजण असतो ना, प्रत्येकाला हवेसे असं हे नेतृत्व, कलागुणांना वाव देणारे हे खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आणि विकास कामांना प्राधान्य देणारी ही व्यक्ती आपल्या सर्वांसमोर आता येताना पाहायला मिळणार आहेत. अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यांच्या मतदारसंघाचे करते धरते करविते, विकास कामांचे जनक सन्माननीय महेंद्रशेठजी दळवी यांची थोड्याच कालावधीमध्ये इथे मात्र उपस्थिती पाहायला मिळणार आहे. हे जनसमुदाय जसं क्रिकेट बघायला येतं ना, त्याच पद्धतीने आमदार साहेब आज काय बोलतायत, आमदार साहेबांनी आज कशा पद्धतीचा खेळ पाहिलाय. किंबहुना काही क्रिकेटपटू असे सुद्धा मला सापडले जे म्हणतात आमदार साहेब माझ्याबद्दल काय म्हणतायत, त्यांनी माझी मॅच बघितली का, हे सुद्धा चर्चा राहते. चला पंच, विनंती आहे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. येस, मॅचला सुरुवात करायची आहे. सूचना आपल्यापर्यंत येते की आपण मॅचला सुरुवात करू शकतो. पूर्वार्धाचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश चायनीज वावे अर्थात सन्माननीय सुनाजी पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना 47 धावा जमा केल्यात. 48 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण काय पाहिलं,
पहिल्या इनिंग मधून आपण मुस्तकीम मुकादमला पाहिलं, पहिल्या इनिंग मधून आपण आर्यन भोईरला पाहिलं. आता मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये कोण येणार हे सुद्धा बघणं तितकंच लक्षवेधी असेल. बंटी बद्रिगे, अमित नाईक आणि त्यांच्या अगेन्स्ट 3 बाईक जिंकणारा आशिष मेहरुल या वेळेला गोलंदाजी करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे मात्र सलामीची जोडी आली आहे. अमित नाईक स्ट्राईक एंड वरती आहे, तर बंटी बद्रिके नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. इथून मात्र आशिष मेहरुल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आशिष मेहरुलने फलंदाजीमध्ये थोडंसं कमी पडलाय, गोलंदाजीमध्ये ती भर पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान सन्माननीय दमदार आमदार साहेबांचं या मुख्य स्पर्धेसाठी इथे आगमन होत आहे. अगदी 10वं पर्व, जे स्वप्न पाहिलं होतं याच विभागातील खेळाडूंनी, जुन्या खेळाडूंनी आप्पांच्या समोर ती संकल्पना मांडली गेली 10 वर्षापूर्वी आणि तीच परंपरा या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. NSC खानाव चषक 2026 हे 10व्या पर्वाचं आयोजन आणि त्यासाठी वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे जनक आणि त्याच वेळेला अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार, दमदार आमदार, कार्य सम्राट महेंद्र शेठ दळवी साहेबांचं या मुख्य मंचावर आणि या स्पर्धेमध्ये इथे आगमन होणार आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करूयात आमदार साहेबांचं, ज्यांनी विकास कामांचा भरारीने या ठिकाणी आपण काम सुरू केलेलं आहे. अलिबाग तालुका नव्हे, रोहा तालुका नव्हे, मुरुड तालुका नव्हे, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या विकास कामांनी सर्वांना या मुळे अलिबागकरांना त्याचा फायदा निश्चितच होणार आहे आणि हे कोणी केलंय ते सन्माननीय दमदार आमदार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. निश्चितपणे ज्यांनी नेहमीच क्रिकेटवर जीवापाड प्रेम केलेलं आहे, प्रत्येक खेळावर प्रेम केलेलं आहे, रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक धनराशीची स्पर्धा आणि त्यामध्ये 2 4 व्हीलर ठेवून सर्व खेळाडूंचा उत्साह नेहमीच त्यांनी वाढवताना पाहायला मिळालाय. आणि ही स्पर्धा नुसती दमदार नव्हती तर विशेष चर्चेची स्पर्धा होती. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करूयात या अलिबाग मुरुड रोहा विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांचं या मैदानात इथे आगमन होत आहे. आप्पांवर विशेष प्रेम करणारे हे व्यक्ती, अर्थातच नेहमी आप्पा आणि आप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व आणि आज NSC खानावचा हा सर्व जनसमुदाय त्यांच्या पाठीशी एकत्रित खंबीरपणे उभं राहिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जी विकास कामे ज्यांची आपण चर्चा करत होतो, अलिबागमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचं एक्सपान्शन होणं फार गरजेचं होतं आणि त्या एक्सपान्शनाची जबाबदारी आमदार साहेबांनी घेतली. अगदी मत्स्य विभागाचं एक ऑफिस सुद्धा ते जबरदस्त पद्धतीने सुरू त्याचं काम चालू आहे. रेवसकरांचा पूल आणि त्या पुलाचं काम आता सुरळीतपणे सुरू आहे. थोड्याच वर्षात अगदी मुंबईवरून उरणवरून आपल्याला 15 मिनिटांमध्ये अलिबागला येता येईल आणि याच कामाची जबाबदारी आमदार साहेबांनी घेतली. खेळावर विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व, निश्चितपणे आप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व आणि त्यांनी सांगितलंय 14व्या सीझनला या स्पर्धेमध्ये NSC खानाव चषकात मॅन ऑफ द सिरीजचा किताब
अर्थातच 4 व्हीलर असणार आहे आणि हीच ती स्पर्धा ही 10व्या पर्वामध्ये आहे. चौथ्या 4 पर्व आपल्याला अजून वाट पाहावी लागेल. सर्व मान्यवर आणि खानाव गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आमदार साहेबांच्या स्वागतासाठी उभे राहिलेले आहेत. आमदार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतोय, आमच्या या मुख्य मंचावर येऊन तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतोय, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात आमदार साहेबांच्या कार्यासाठी, त्यांच्या कुशलतेसाठी आणि त्यांच्या नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी. सन्माननीय आमदार साहेबांचं या मुख्य मंचावर इथे आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा अनंत गोंधळी फाउंडेशन, नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव, त्याच वेळेला नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हे 10व्या पर्वाचं NSC खानाव चषक 2026 हे जबरदस्त आयोजन. सन्माननीय आमदार साहेब गणपती बाप्पाचं पूजन करत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत आहेत आणि या स्पर्धेला आल्याबद्दल मी मनपूर्वक आभार त्यांचं या ठिकाणी व्यक्त करत असताना फटाक्यांच्या आतिषबाजी, IPL फॉर्मॅट, गाव टू गाव आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 बाईक्स असणार आहेत, एक गाव टू गाव फॉर्मॅटसाठी, एक IPL फॉर्मॅटसाठी. सन्माननीय आमदार साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि सर्व आलेल्या पाहुणे मंडळींना मी विनंती करतोय, आमच्या या मुख्य मंचावर आसनस्थ होऊन या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. मी पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जी आकाश मांजरेकर आहेत आणि शेरो शायरीचे मेहताज बादशाह इम्रानजी बुखारी भाईजान. बघा, व्यासपीठावरती लोकप्रिय नेते अर्थातच महेंद्र शेठजी दळवी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, महेंद्र शेठजी दळवी आणि विकास कामं यांची एक जोडगोळी आहे. मग ती रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा, वीज या सर्व सुविधा आपल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळावं यासाठी महत्वाची भूमिका. पाणी टंचाई दूर करावी यासाठी जवळपास 20 कोटींची पाणी योजना सुद्धा मंजूर करण्यात आली. पर्यटन विकास अर्थातच अलिबाग मुरुड हा पर्यटनाचा एक महत्वाचा मूलभूत घटक असल्यामुळे मग त्या पर्यटनाची वाढ व्हावी यासाठी सुमारे 173 कोटींचा निधी उपलब्ध करून देणारे हे आमदार पाहायला मिळतात. रेवस करंजा पूल अर्थातच आपल्या सर्वांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रकल्प आमदार साहेबांच्या खऱ्या अर्थानं पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे अलिबाग मुंबई कनेक्टिव्हिटी आता मात्र सुधारण्याचा उद्देश पाहायला मिळतोय. औद्योगिक आणि रोजगार प्रकल्प मतदारसंघातील येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावं यासाठी नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व आहे. या दानशूर, दिलदार आणि लोकनेत्यांचं आपण अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करूयात, आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. वळीयेत मैदानाच्या आत, जिथे उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. मुंबईचा सुपरस्टार गोलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी आलाय, तर स्ट्राइक एंड वरती इथून मात्र बंटी बद्रिके, नॉन स्ट्राइक एंड वरती अमित नाईक ही जोड गोळी झाली आहे सज्ज. यस, मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है. आप आ गए इस महफिल में, रब हम पर मेहरबान है, क्योंकि आप अलीबाग मुरुड रोहट इस प्रतियोगिता के लिए कार्य सम्राट दमदार आमदार है. आपका स्वागत और स्वागत किया है BSNL, टाटा डोकोमो, चौकार. अनंत गोंधळी साहेब तो अलिबाग तालुक्यात आपल्या सर्व थँक्यू सो मच. अर्थातच श्री गणेश चायनीज बाबे या चायनीजचे मालक सन्मान्य सुनाश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ श्रीराम मावे या संघासाठी प्रत्येक विकेटला त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सन्मान्य सुनाश शेठ पाटील यांच्याकडून धन्यवाद. तो पहली गेंद पर चौके के साथ शुरुआत की है, चौकार लगाए बैटर बंटी बद्रिके. RPL में जिन्होंने कार प्राप्त की थी वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए.
इस बार स्विच हिट करने का प्रयास, दूधाई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर एक गेंद अकसर यहाँ पर डॉट जाती हुई, क्योंकि 24 गेंदे 48 रनों का जो टारगेट है, पहली गेंद पर चौकार आया, दूसरी गेंद डॉट. नाही म्हणजे 12ची सरासरी प्रतिषेधक राखायची आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्यात. हे सत्य स्वीकारून पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण पाहतोय बंटी बद्रिके. आज बंटी बद्रिके तापलेला असेल, कारण त्याच्या गोलंदाजीवरती तब्बल 20 धावा आलेल्या. हे विसरून चालणार नाहीये, आठवण करून दिली जाणार आहे, कारण यावेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. क्रिकेटचा हा रणसंग्राम चालू त्यानं केला, टेनिस क्रिकेट बघायला होतय पब्लिक गोळा. थैंक यू डीजे मास्टर. आशीष मेरुल गेंदबाजी और बल्लेबाजी में थोड़ा सा नाराज करते हुए, पर इस बार देखिए बंटी बद्रिके ने अपने इरादे स्पष्ट किए. डीप स्क्वायर लेग की दिशा में एक बड़ा स्ट्रोक लगाकर अपने इरादे स्पष्ट किए. डबल डिजिट अंक 10 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. प्रत्येक विकेटसाठी रश्मी राईस मिल दत्ताराम जी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दत्तारामजी चेरकर. बाकी एज है, विकेट विकेट विकेट, जिसका मुझे था इंतजार वो खड़ी आ गई. आशीष मेहरुल ने केले कमबॅक. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. गोंधळी साहेबांचा डंका वाजतो अलिबाग तालुक्यात. अनंत गोंधळी साहेब नाव झळकतो अलिबाग तालुक्यात. आपल्या सर्वांचे लाडके गोंधळी अप्पा. थैंक यू डीजे मास्टर. फिर से एक बार न्यू बैटर मैदान पर. खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है. खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है. हम वो है जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है, और वो खिलाड़ी आया है मुश्तकिम मुकादम, जिन्होंने पहले पावर प्ले के ओवर में गेंदबाजी करते हुए काफी प्रभावित किया था. कंजूसी गेंदबाजी की और उन्होंने उस ओवर में मात्र 2 रन खर्च किए थे. वही आइकॉनिक बल्लेबाज मैदान पर आते हुए. मुस्तकीम मुकादम मैदानाच्या आत आलाय. खैरागाव, रोहा तालुका. मैदानावरती हा खेळाडू नाहीये, तर एक प्रवास आहे. संघर्ष, मेहनतीचा आणि यशाचा हा प्रवास आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ऑलराऊंड परफॉर्मर मध्ये बेस्ट कामगिरी करणारा खेळाडू आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूने घेतली आहे गिरकी, फलंदाजाची घेतली आहे फिरकी. वॉट बॉल. कौतुक करावं लागणार आहे. बघा, 1 विकेट मिळाली भाईजान, आणि तदनंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास द्विगुणित झालाय. जिथे टप्पा पडेल तिथून वलय प्राप्त केलं जातंय. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. षटकाची सुरुवात झालेली चौकाराने, शेवट मात्र केलाय गोड, कारण मागच्या 3 चेंडूंवरती 1 फलंदाज बाद, कोणतेही धाव खर्च केलेलं नाहीये. ही जमेची बाजू आहे. बॅटिंग टीम जर लगातार 2 षटकार मारले तर राजन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं इनाम आहे. तो जरूर एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है, स्कोर कार्ड पर देखा जाए तो आकाश सर 10 रन, क्योंकि प्रति षटक अगर देखा जाए तो 12 के औसत से बल्लेबाजी करनी है. पहली गेंद पर चौकार आने के बाद बंटी बद्रिके ने एक बड़ा स्ट्रोक लगाया था, पर उसके बाद आशीष मेहरुल ने क्या कमबैक किया है. एक शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हुए आइकॉन बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया. नए गेंदबाज भूषण गोले गेंदबाजी के लिए आते हुए, दूसरे आइकॉन गेंदबाज आकाश सर गेंदबाजी के लिए आएंगे. शेवटी काय आहे, फिगर्स मॅटर करतात. प्रति षटक 12ची सरासरी राखायची होती. 10 धावा खर्च केल्या गेल्या, आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय 12ची सरासरी हवी असताना 2 धावा आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकल्यात. महागाईच्या जमान्यामध्ये सेव्हिंग करता आली पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजेत. आजची मेहनत ही तुमची उद्याची इन्व्हेस्टमेंट आहे, हे इथून मात्र गोलंदाज आशिष मेहरुलने दाखवून दिलं. एक लेजेंडरी स्पेल इथून समाप्त झाला. चला बोलवूयात पुन्हा एकदा आणखीन एक तेच तर्रार गोलंदाज आला, ज्याची गोलंदाजी बघण्यासाठी रसिक मायबा प्रेक्षक करता तो बागर्दी असा भूषण गोळे आलाय मैदानाच्या आत, जिथे मात्र येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असणार आहे. सुधीर चेरकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सातारे का सितारा आज इस मैदान पर गेंदबाजी करते हुए, नाम है भूषण गोले. पहली गेंद यहां पर अमित नाइक जैसे बल्लेबाज को डॉट कराने में कामयाब. शानदार गेंदबाजी. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचं धाडस टाकलं गेलं, कारण डीप मध्ये केवळ कव्हर्स आहे. यावेळेला स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. फलंदाजासाठी कर्दनकाळ. डायरेक्ट हिट असता तर कदाचित वेगळी स्टोरी पाहायला मिळाली असती. इथे काय डायरेक्ट हिट झालाय जरूर, मात्र नॉन स्ट्राइक एंड मध्ये
तोपर्यंत फलंदाजाची बाट क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळाली. अति घाई संकटातने येस नो या कॉलिंग मध्ये शेवटी येस ठरवलं आणि पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हटलं गेलंय. धावफलकावरती मात्र इथून 1 और 1 11. जरूर भूषण गोरे की शानदार गेंदबाजी. पहली गेंद डॉट आने के बाद दूसरी गेंद पर भी थोड़ा सा दबाव डालने की कोशिश की थी, पर ओवर थ्रो होने की वजह से वहां पर 1 रन प्राप्त किया. स्ट्राइक एंड पर बैटर फिर से एक बार मुश्तकिम मुकादम. 11 रन स्कोर कार्ड पर 48 रनों का पीछा करते हुए. इस बार फिर से देखिए शानदार गेंद, यहां पर सीधे सीधे खेलने का प्रयास. फिर से एक बार 1 ही रन पर प्रभावित किया. क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं. इस 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर. 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी और इंग्लैंड की रानी हेजल कीच इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे. जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर आते हुए. चेक. या ठिकाणी माजी सरपंच वरंडे अर्थातच सुधीरजी धर्माचेरकर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 2.5 हजार रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. उळीर मैदानाच्या आत यावेळेला पुन्हा एकदा गुडलेनची डिलिव्हरी अतिरिक्त उसळी. फलंदाज बीट होतोय. कौतुक करावं लागणार आहे. भूषण गोळेचं कौतुक केलं गेलं पाहिजे. नावामध्ये गोळे आहे. हा गोल चेंडू वलयबद्ध टाकण्याची त्याची ती क्षमता, त्याची ती स्ट्रेंथ फलंदाजाला पुन्हा एकदा बॅकफूट वरती ढकलताना पाहायला मिळतोय. भूषणावह अशी कामगिरी मैदानाच्या आत. रिव्हर स्वीप कनेक्शन अप्रतिम. कनेक्टिंग इंडिया. यावेळेला मात्र चेंडू सीमारेषा पार. अद्वितीय षटकार. थँक्यू सो मच. रेड्डी राईस मिल अर्थातच दत्ताराम चेरकर यांच्या वतीनं जर या ठिकाणी वावे संघानं हॅट्रिक घेतली तर अर्थातच 2,000 रुपयाचं पारितोषिक हे दत्ताराम चेरकर यांच्या वतीनं असणार आहे. धन्यवाद. आकाश सर, यहाँ पर अगर देखा जाए ना तो जिस दर्शक में नजर जा रही है वहां पर प्यारे दर्शक हमें नजर आ रहे जगह जगह पर, और ये पूरा श्रेय जाता है श्री अनंत जी गोंदली अप्पा साहब के लिए, क्योंकि अगर इस 7-4 का जो आईपीएल फॉर्मेट है इस बार देखिए वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला. ठोक दे डीजे वाला. तिला विनंती आहे की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. बघा, क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन भाईजान फार महत्वाचं आहे. पहिल्या षटकात किती धावा आल्या? केवळ 10 धावा आल्या. मग इथून मात्र अमित नाईक काय म्हणाला, 2 धावा कमी आल्या ना, चला दुसऱ्या षटकामध्ये त्याची भर काढली, कारण दुसऱ्या षटकामधून आल्या आहेत 14 धावा. 2 षटकांची इथून मात्र झाली आहे सांगता आणि धावफलकावरती 24. 12ची सरासरी राखली गेली आहे. स्कोररना सुद्धा बरं झालं. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. हे सत्य स्वीकारावं लागणार आहे. चर्चा करावी लागणार आहे त्या शेवटच्या 2 षटकारांबद्दल. ऍक्शन रिप्ले होते की काय? टेनिस क्रिकेट .in ने लाईव्ह पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तोच दाखवलो की काय असं वाटू लागलं होतं. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या चेंडूवरती नजर, बॅटची ती ग्रीप, टायमिंग सगळं काही एकदम ओके केलं गेलंय. बघा, हा जनसमुदाय, ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लक्षवेधी का आहे? या प्रेक्षक राजांमुळे लक्षवेधी आहे. हे प्रेक्षक राजे या मॅचचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. जागा बनेल, जागा मिळेल तिथे मात्र या मॅचचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. हे सगळे बॅनर्स सावलीप्रमाणे खऱ्या अर्थानं राहिलेले आहेत. मग ते अर्थातच आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित असलेले दमदार आमदार नेतृत्व, अर्थातच महेंद्र शेठजी दळवी असतील, प्रशांतजी नाईक असतील, दिलीप शेठ भोईर असतील, त्याच वेळेला अप्पासाहेब यांचा सुद्धा आपण खऱ्या अर्थानं बॅनर पाहतोय. मानसीताई, आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि हे सर्व मान्यवर त्यांच्या बॅनर खाली सावलीप्रमाणे खऱ्या अर्थानं ही रसिक मायवा प्रेक्षक या स्पर्धेमध्ये तोबा गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. बघा, काय तुडुंब मैदान हे भरलं गेलंय. पहिल्या 12 मध्ये 24 आलेत, उर्वरित 12 मध्ये 24 करायचे आहेत. आने वाली 12 गेंदें 24 रनों की जरूरत. यहाँ पर तोबा गर्दी, और जिस तरह से वीर दमदार आमदार कार्य सम्राट महेंद्र शेठ दलवी ने जो प्रतियोगिता ऑर्गेनाइज की थी, उस प्रतियोगिता में जो एग्जीबिशन मैच था उसमें भी तोबा गर्दी थी. उसी तरह से आज इस मैदान पर जहां पर नजर जा रही है एनएसी खाना चषक 2026
ये 10वां साल है और उसकी पहुंच पावती श्री अनंत गोंदली साहब यहाँ पर देते हुए उनका भी सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। इस बार गेंदबाजी के लिए गेंदबाज संकेत पाटिल है और पहली गेंद के ऊपर 1 रन निकालकर स्ट्राइक रोटेट की। यहाँ पर बल्लेबाज अमित नाइक को बल्लेबाजी के लिए मौका दिया। जिस खिलाड़ी ने लगातार की 2 गेंदों पर 2 बड़े हिट लगाए थे वो बल्लेबाज स्ट्राइक एंड पर। नाही बघा ना, तुम्ही मोठे खेळाडू असता तुमचं मोठेपण कधी दिसतं मैदानाच्या आत. मुस्तकीम मुकादमचं कौतुक करावं लागणार आहे. मुस्तकीम मुकादम मोठे फटके खेळू शकतो, तो मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मात्र त्याने काय ठरवलं, जो इन्फॉर्म बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत त्याला आपण स्ट्राईक देणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये हा गिव्ह अँड टेक रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे आणि तुम्हाला मोठे खेळाडू म्हणून या अशा छोट्या मोठ्या गोष्टी दाखवत असतात. उडीत मैदानाच्या आत इथे मात्र जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजासोबत विकेट कीपर सुद्धा झाला होता बीट. डॉट चेंडूची सांगता, प्रत्येक डॉट चेंडू वेगळी कहाणी घेऊन येतो. येणारा प्रत्येक डॉट चेंडू तुम्हाला अंकगणित अर्थातच आस्किंग रन रेट वाढवत असतो. तुमच्यावरती मनोबल प्रेशर वाढत असतं. मग मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये कधी कधी तुमच्याकडनं चुकी सुद्धा घडते. आराध्य घाडगे हा मुलगा हरवलेला आहे बघा. स्टॉलची ते वडापावची गाडी तिथे तो आहे, रडत आहे. त्याचे वडील असतील त्यांनी कृपया त्याला घेण्यासाठी जायचं आहे. आराध्य घाडगे, यस, ओवर टू कमेंट्री बॉक्स. तो जरूर आने वाली 10 गेंदें जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. हर एक डॉट के यहाँ पर इक्वेशन बदलेगा, कैलकुलेटर में रन रेट जरूर बढ़ेगा. ये जरूर यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए प्रेशर लाने वाली गेंदबाजी करते हुए संकेत पाटिल इस बार जलबे डालने की कोशिश, खोद कर खेलना चाहते थे. ना अस्त्र ना शस्त्र, यह है क्रिकेट का प्योर ब्रह्मास्त्र. यहाँ पर इस्तेमाल करते हुए गेंदबाज संकेत पाटिल कमाल की गेंदबाजी की है. आने वाली 9 गेंदें 23 रनों की जरूरत. कौतुक करावं लागणार आहे. वावेचा हा सुपरस्टार खेळाडू गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वावे संघातून खेळत असताना चांगली कामगिरी प्रदर्शित केली जाते. फुलर लेन डिलिव्हरी, पुन्हा एकदा फलंदाजाला टो क्रशिंग यॉर्कर काय असतो त्याची चव चाखली गेली आहे. मुरबीतून गोलंदाजीसाठी येत असताना खानावच्या या क्रीडांगणावरती रसिक मायबाप प्रेक्षकांची मन जिंकावीत अशी सातत्यपूर्ण भेदक गोलंदाजी समोर फलंदाज अमित नाईकला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लगातारचे 3 डॉट चेंडू. डॉट थेरी काय सांगते, दबाव आला तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. बनी तो बनी वरना अब्दुल गनी. मोठा फटका आला तर ठीक, एक्झिक्यूट झाला तर ठीक, अन्यथा तारे सितारे सुद्धा बॅकफूट वरती ढकलताना आपण नेहमी पाहतो. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. आने वाले 8 गेंदें 23 रनों की जरूरत. फिर से एक बार गेंदबाजी के लिए वही कारनामा करेंगे क्या या बैटर अमित नाइक अपने रंग में आएंगे, क्योंकि अभी आवश्यकता है बड़े स्ट्रोक की. ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट. फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए सटीक यॉर्कर का इस्तेमाल आज संकेत पाटिल ने दिखलाया. क्यों मैं मुरबी से यहाँ तक का प्रवास किया है, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. सो मच. वावे संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. सन्माननीय प्रकाशजी गायकर यांच्या वतीनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बघा, एक असते गोलंदाजी आणि दुसरी असते चांगली गोलंदाजी. मी कौतुक करेन संकेत पाटीलचं, ज्याने सातत्यपूर्ण 3 चेंडू डॉट टाकले, प्रेशर क्रिएट केलं गेलं आणि 4थ्या चेंडूवरती फलंदाजाला त्रिफळाची बाद करेन. मी एक स्टेटमेंट इथे मात्र मांडेन, पुन्हा एकदा अमित नाईकला संधी दिली ना तरी सुद्धा तो चेंडूवरती बीटच होईल अशा धाटणीची गोलंदाजी आज मैदानावरती संकेत पाटीलने प्रदर्शित केलेली पाहायला मिळते. कौतुक करावं लागणार आहे. त्याच्या मेहनतीचं कौतुक करावं लागणार आहे, त्याच्या धाडसाचं कौतुक करावं लागणार आहे. नवीन फलंदाज विवेक बनकर. यावेळेला कमालीची गोलंदाजी. फलंदाज बदलला गेला, रणनीती सुद्धा बदलली गेली. या आधीचे 4 चेंडू
गणेश चायनीज वावे संघाने ते कौतुकास पात्र आहे. तुमच्या मेनू कार्ड मध्ये व्हरायटी असावं. मग इथे मात्र चिकन चिल्ली प्रदर्शित केली गेली, फ्राईड राईस दाखवला गेला, इथे मात्र चिकन तंदुरी दाखवली गेली, चिकन 65 दाखवला गेला. कौतुकास पात्र व्हरायटी व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजी मधला मेन्यू इथे प्रदर्शित केला गेलाय. कौतुकास पात्र कामगिरी. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राकेश प्रभू आलेत आणि फलंदाजाला देवाचा धावा करायला मजबूर केलाय. जरूर आने वाली 5 गेंदें जीतने के लिए अभी भी 23 रनों की आवश्यकता है. चमत्कार को नमस्कार करना होगा और मुश्तकिम मुकादम को इस प्रतियोगिता में हीरो बनना है तो इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाना होगा. जी हाँ, मैं हूं खलनायक और नाम है उसका राकेश प्रभु. इस बार शानदार विकेट प्राप्त करते हुए मुश्तकिम मुकादम जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए डीजे हितेश. कमालीचा खेळ मैदानावरती प्रदर्शित केला गेला. आशिष मेरुलने पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केली. मग तदनंतर सन्मान्य सुनात पाटील पुरस्कृत श्री गणेश चायनीज वावे या संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. कारण दुसऱ्या षटकामध्ये भूषण गोळेच्या गोलंदाजीचा कारनामा केवळ इथे मात्र आपण पाहिलं ना तर महत्वपूर्ण फलंदाजांना बाद सुद्धा केला गेला. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन यावेळेला चांगलं झालंय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लेग सीमा रेषापार, चौकार. आनंद साहेब नाव झळकतो अलिबाग तालुक्यात आपल्या सर्वांचे. रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और आर्यन भोईर बल्लेबाजी के लिए है और पहली गेंद का सामना करते हुए फाइन लेग की दिशा में खेलने का प्रयास और शानदार चौकार जड़ते हुए. बघा इथून आर्यन भोईर चांगला गोलंदाज आहे. फलंदाजी कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. यावेळेला गोलंदाजाने थोडीशी फ्लाईट दिली, लालच दिली. लालच बुरी बला होती हे पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध झालेलं पाहायला मिळालंय. ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी दिल्ली अब बहुत दूर है. रिव्हर्स स्वीप, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ऑफ ब्रेक. चेंडूवरती बोट फिरवलीत. केवळ बोट नाही, प्रतिस्पर्धी संघाच्या नशिबावरती सुद्धा हात फिरवलाय. डॉट चेंडूची सांगता. इस बार आखिरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाया. गेंद हवा में, फील्डर मैदान पे, शानदार कैच और श्री गणेश चाइनीज वावे टीम इस प्रतियोगिता में पहली जीत हासिल करते हुए. थँक्यू सो मच.